हा तर इन्सुलेटरमध्ये आपण फर्स्ट पॉईंट पाहिला. इन इन्सुलेटर बॅलन्स इलेक्ट्रॉन इज टाईटली बाउंड टू पॅरेंट ॲटम. आणि नेक्स्ट फॉरबिडन गॅप किंवा एनर्जी गॅप इज व्हेरी लार्ज. हे फॉरबिडन गॅप आणि एनर्जी लार्ज कसं आहे, जास्त आहे. आणि पहिला आपण पाहिला की बा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय आहे, टाईटली बाउंड आहे टू पॅरेंट ॲटम. हे सांगायसाठी बघा एक एक्झाम्पल सांगते. याच्यामध्ये काय होते, सपोज आपण एक ॲटम घेतला कार्बन, ज्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे 6, मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार 2,4. आता याचं स्ट्रक्चर पाहताना बघा, सपोज हा कार्बन हे झाला, त्याचा न्यूक्लियस फर्स्ट इलेक्ट्रॉनिक शेलमध्ये येतात त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स आणि नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक शेलमध्ये झाले याचे 4 इलेक्ट्रॉन्स, 1 2 3 4. आणि दुसरा आपण ॲटम घेतला सपोज सोडियम घेतला आणि याचा ॲटॉमिक नंबर काय आहे 11, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार मग 2 8 आणि 1. जसं की हे झाला सोडियम, देन फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, नेक्स्ट शेलमध्ये येणार 8 इलेक्ट्रॉन आणि लास्ट वन शेलमध्ये येतो ओनली 1 इलेक्ट्रॉन. तर बघा कार्बनमध्ये काय होते 4 इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणून हे याच्याशी कनेक्ट आहे. याला काढणं काय होणार आपण इझिली या 4 इलेक्ट्रॉन्सला व्हॅलन्स इलेक्ट्रॉनला नाही काढू शकत. जे लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात त्याला म्हणतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, जे लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात त्याला म्हणतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे 1 आणि कार्बनमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे 4. मग 4 इझिली आपण इलेक्ट्रॉन्स काढू शकत नाही, बट हा 1 इझिली काढू शकतो. मग हा सोडियम काय झालं, इझिली आपण याला काढू शकतो, मेटल झालं. सोडियम तसंही काय आहे मेटल, बट कार्बन इझिली जाऊ शकत नाही. हे येतो इन्सुलेटरमध्ये, समजलं. कारण की याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे काही लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहे त्याला म्हणतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, जे इझी काय आहे टाईटली बाउंडेड आहे टू पॅरेंट ॲटम. जो काही ॲटम आहे त्याला काय ते टाईटली बाउंड आहे म्हणून. आणि फॉरबिडन एनर्जी गॅप काय खूप जास्त आहे. मग त्यामुळे काय होते, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. हा झाला व्हॅलन्स बँड आणि या व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स इझिली ट्रान्सफर होऊ शकत नाही. त्याच्यासाठी काय पाहिजे, जास्त एनर्जी पाहिजे. जर का आपण याला हीट दिली, एनर्जी दिली तर ते इलेक्ट्रॉन्स मे बी जाऊ शकतात, पण तरी ते जात नाही. त्यामुळे इन्सुलेटर काय करत इंडक्टिव्हिटी शो करत नाही इव्हन ॲट हाय टेम्परेचर. याचाच कंडक्टरचा पॉईंट काय होता की बा कंडक्टिव्हिटी लो टेम्परेचर पण काय करतात कंडक्टिव्हिटी शो दाखवते, बट इन्सुलेटर हाय टेम्परेचर पण कंडक्टिव्हिटी करत नाही. ज्याचे एक्झाम्पल आहे वूड झालं, प्लास्टिक, रबर, डायमंड एक्सेट्रा. ओके.